शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मग काँग्रेस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, शरद पवार साहेबांचा, समाजवादी पार्टी आणि कम्युनिस्ट या सगळ्यांच्या वतीनं मला उमेदवारी देण्यात आली। सगळ्या पक्षांनी एकमताने माझा एकट्याचा फॉर्म भरला आणि मला असं वाटतं की निवडणूक ही बिनविरोध होईल असं मला स्पष्टपणे वाटतं। राजकीय पक्ष असो, कारण आमचा अलायन्स आहे, आमची आघाडी आहे आणि या आघाडीमध्ये काही गोष्टींची स्पष्टता येणं आवश्यकता आहे। अशा पद्धतीनं काँग्रेसची भूमिका होती आहे आणि त्या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे या राज्याचे प्रभारी चेन्नीथला साहेब, वेणुगोपाल साहेब यांची एकमेकात चर्चा होऊन मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनीही आम्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि माननीय काँग्रेसच्या नेतृत्वाने इथले प्रदेशाध्यक्ष असतील, नेते असतील, यांना ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळे काम करतोय। सर, आता विजय वडेट्टीवारांनी तुम्हाला भेटून असं म्हटलेलं आहे का विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची, असं एक सूचक वाक्य म्हटलेलं आहे का? नाही, वगैरे काही नाही, परंतु अशा पद्धतीनं निश्चित भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे आणि या संदर्भात लवकरच मुंबईमध्ये मी सांगितलेले जे नेते आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे माननीय चेन्नीथला साहेब, यांच्यात लवकरच अशा पद्धतीनं बैठक होईल। सर, एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, 10वा उमेदवार एकनाथ शिंदे देणार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असे थेट ते म्हणतात। मला वाटतं मी आता राजकीयाच्यात बोलत नाही, मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडी, एवढंच मला माहिती आहे। नाही, त्यांनी थेट म्हटलेलं आहे का आम्ही फक्त एक खिचकी दिली तर घाबरली उभाटे, थेट असं त्याचं म्हणणं आहे सर की राजकीय आता सध्या बोलायचं नाही। मला असं वाटतं संख्याबळ जर बघितलं तर असं कोणती पॉसिबिलिटी नाही। आता म्हणायला ते म्हटले असतील, मी त्याच्यात जात नाही, परंतु संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटत नाही कोणत्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं काही करणं हे काही सोपं काम नव्हतं आणि नाही।